आणि आता स्टेजवर बघा कशी आग लावतो आम्ही म्हणजे सन मराठीचं कुटुंबच. बाप्पा माझ्यासाठी खरंच विघ्नहर्ता आहे. त्यांना माझ्या एका कठीण प्रसंगात खूप मला साथ दिली आहे. अशा गोष्टी ज्या आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही त्या आपण बाप्पाला सांगू शकतो. बाकी देवांमध्ये आदरयुक्त भीती असते, ती भीती बाप्पामध्ये नसते. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सन मराठीवर गणेशोत्सव अगदी थाटामाटात चालला आहे आणि त्याच निमित्ताने त्यावरचे कलावंत माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही? मस्त. तू कसं आहेस? एकदम मस्त. तर मला सांगा, कितपत तुमची तयारी आली, किती रिहर्सल चालू आहे आणि किती जोरदार ही तयारी चालू आहे? रिहर्सल्स तर खूप जोरदार सुरू आहे, जोरदार झाली आहे. आणि आता स्टेजवर बघा कशी आग लावतो आम्ही म्हणजे सन मराठीचं कुटुंबच. तुझी किती एक्साइटमेंट आहे? एक्सायटेड तर खूप आहे आणि रिहर्सल पण जोरात चालू आहे. बघूया आता काय होतंय. असे कोणते उत्सव आले जे समजा सण आला तर दैनंदिन जीवनापेक्षा हा एक वेगळा दिवस असतो, म्हणजे शूट वगैरेपेक्षा उत्सव असणं, सगळे एकत्र येणं हे वेगळे पण असतं. तर किती यामध्ये एक्साइटमेंट असते आणि किती नाविन्य असतं? खरं तर सण यासाठीच आपण साजरे करतो ज्यातून आपल्याला आनंद साजरा करण्याचं काहीतरी निमित्त मिळावं. आणि मला वाटतं की महाराष्ट्रीय मराठी संस्कृतीत खूप सारे सण आहेत, खूप आनंद साजरा करण्याची संधी दिलेली आहे आपल्याला, तर तो आपण साजरा केला पाहिजे असं वाटतं. सण म्हणलं की वातावरणातच एक उत्साह असतो आधीपासूनच आणि मग सगळे एकत्र भेटतात. आताही आम्ही सन मराठीचं अख्खं कुटुंब एकत्र आलो, एकत्र मिळून प्रॅक्टिस करतोय, तर धमाल येते. सगळे एकत्र भेटतात, सणाच्या निमित्ताने भेटतात सगळेजण, छान वाटतं. गणपती बाप्पाचं स्थान प्रत्येकाच्या मनात असतं, एक वेगवेगळ्या प्रकारचं स्थान प्रत्येकाच्या मनात असतं. तुमच्यासाठी गणपती बाप्पा काय आहे? मला असं वाटतं की मी लहानपणी शाळेत असताना 5 मिनटं मौन करायला सांगायचे आणि त्या वेळेत मी फक्त बाप्पाला आठवायचो. तर तेव्हापासूनचं माझं नातं आहे. आणि मला गणपती बाप्पाबद्दल असं वाटतं की गणपती बाप्पा हा प्रत्येकाचा खूप लाडका देव असतो. म्हणजे बाकी देवांमध्ये आदरयुक्त भीती असते, ती भीती बाप्पामध्ये नसते. आणि आपण अशा गोष्टी ज्या आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही त्या आपण बाप्पाला सांगू शकतो. त्यामुळे बाप्पाचं स्थान हे खूप विशेष असतं आणि त्यामुळेच गणेशोत्सव महाराष्ट्रात खूप मोठ्या पद्धतीने साजरा होतो असं मला वाटतं. नक्कीच हे खरं आहे की आपण ज्या गोष्टी कुणाला सांगू शकत नाही त्या बाप्पाला सांगतो आपण. आणि माझ्यासाठी म्हणलं तर बाप्पा माझ्यासाठी खरंच विघ्नहर्ता आहे. त्यांना माझ्या एका कठीण प्रसंगात खूप मला साथ दिली आहे. जे काही मी ते त्याला सांगितलं होतं, तर माझ्यासाठी तो विघ्नहर्ता नेहमीच. मोदक किती आवडतात खायला? प्रचंड. म्हणजे मोजायचंच नाही का? शब्द सुचत नाही आहेत मला. मी काय प्रचंडच्या पुढे काय मी काउंट करतो, काही नाही आहे. सगळं उकडीचे तळलेले वगैरे सगळे. मला उकडीचे मोदक स्पेशली जास्त. उकडीचा मोदक, त्याच्यावर तूप फोडलेलं असतं. हां, आणि त्याच्यावर तूप आणि मग त्यानंतर एक वामकुक्षी. म्हणजे हे जे आता मिळत नाही डेली सोपमुळे, त्यामुळे इच्छा व्यक्त करते की. तुला किती आवडतात मोदक? मोदक भयानक. हो, खूप. म्हणजे काय मोदक जेवू शकते. वा. बाप्पाकडून काय मागायचं असेल तर काय मागा? इच्छा करून मागायचे तर काहीच नाही आहे, फक्त खूप ग्रेटफुल आहोत जे काय आता आमचा कॉन्स्टेबल मंजू नावाचा जो शो आहे त्याच्यावर प्रेक्षक एवढं प्रेम करत आहेत, एवढा अख्ख्या महाराष्ट्रातून एवढा प्रतिसाद येतो आहे, तर आभार व्यक्त करेन. मागायचं काहीच नाही आहे. बाप्पाला एवढं सांगेन की कष्ट करायची तयारी आहेच, फक्त ते करण्यासाठी बळ दे. बाकीचं काय मिळत राहील, नाही मिळालं तरी कष्ट करायची तयारी आहेच. जसं तू म्हणाला की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मौन करायचं असेल तर 5 मिनिटात मी बाप्पाला आठवायचं. तर बाप्पा लहान मुलांमध्ये खूप जवळ असतो, की लहान मुलं वाट बघत असतात की गणेशोत्सव कधी येईल, आम्हाला सुट्ट्या कधी लागेल. किंवा आमच्या घरी जरी गणपती नसला तरी शेजाऱ्यांकडे जाऊन आम्ही काही आरती करू, प्रसाद खाऊ, सगळे एकत्र मिळून. लहानपणीच्या काय आठवणी आहेत? आठवणी अशा आहेत की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा जिवंत देखावे असायचे आणि नाटकं व्हायची आणि डेकोरेशन असायचे, भूत बंगले, परत वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाकृती बनवल्या जायच्या. आणि आमचा ठरलेलं असायचं 11 दिवस गणपतीचे,
जेवणानंतर रात्री बाहेर पडायचं सगळ्या मित्रांनी आणि सगळे गावातले सगळे डेकोरेशन बघत फिरायचं आणि मग रात्री येऊन घरी झोपायचं. तर हे त्याचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे, पण त्या गोष्टी मी मेजर मिस करतो. मंडळाच्या गणपतीत आगमनाला नाचणं किंवा सर विसर्जन. अर्थात ढोल ताशा पथक आणि गणपती डान्स. नक्कीच. तुझ्या काय आठवणी? लहानपणीच्या आठवणी अशा आहेत की आमच्या म्हणजे गल्लीत प्रत्येक गल्लीत एक मंडळ असायचं, प्रत्येक मंडळाचा वेगळा देखावा. तर रात्री पटापट जेवून ग्रुपनी सगळ्या गल्लीतल्या गँगला घेऊन बाहेर पडायचं, प्रत्येक मंडळात जायचं आणि रात्री उशीर यायचं. कोणी काही विचारत नसे, कधी येणार आहेस, काय एवढा उशीर का. तर मजा असायची एकत्र फिरताना. या मालिकेतून तुम्हाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. तर उत्सव जेव्हा येतोय, उत्सव सण मराठीचा येतोय, तर तुमच्याकडून अपेक्षा असणार आहेत प्रेक्षकांना. तर काय वेगळं पाहायला मिळणार किंवा कॉन्स्टेबल मंजू काय तुम्ही सादर करणार आहात? आता रिसेंट आमचे जे प्रोमोज होते किंवा जे काही एपिसोड टेलिकास्ट झाले आहे त्यात थोडा अडचणीचा काळ होता सत्या मंजूसाठी. त्यामुळं प्रेक्षकांना आम्हाला रोमॅन्स करताना बघायचं होतं आणि आमचे रोमॅन्टिक सीन बघायचे होते, असे ते कमेंट करत होते प्रोमोवरसुद्धा. आणि आता अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे, एक रोमॅन्टिक गुलाबी सरप्राईज आहे. काय असेल ते सांगू शकत नाही मी आत्ता, पण तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला मजा येईल. नक्कीच ते सरप्राईजच राहिलं पाहिजे. बाकी मालिकेत पुढे प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल? तेच सरप्राईज आहे की सत्या मंजूचा रोमॅन्स बघायचा आहे सगळ्यांना, पण तो कुठल्या पद्धतीने ते तुम्हाला सिरियल बघितल्यावरच कळेल. नक्कीच. खूप शुभेच्छा तुम्हाला या उत्सवासाठी. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? थँक्यू. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं त्यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जसं प्रेम आत्तापर्यंत करत आलं तसंच प्रेम करत राहा.